घेऊन ज्ञानदेव कोळंबकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. यावेळी स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला चेंडू इथे मात्र यशवंत कोळंबकर याचा एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. इथे धावबाद होण्याची संभावना होती मात्र कुठेतरी थोडस थ्रो खराब आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव निघते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे अर्थातच महेंद्रसिंग धोनी सरांच्या जर्सी क्रमांकावरती म्हणजेच 7 या नंबरवरती. पुढचा चेंडू घेऊन षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन ज्ञानदेव कोळंबकर. इथे मात्र एक सुरेख चेंडूची सांगता होते. एका षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 7 अशी धावसंख्या धाव फलकावरती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना MCC मोंडतर संघाची आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना MCC मोंडतर वर्सेस दिर्वामाता खवणे संघ. दरम्यान दुसरं आणि निर्णायक षटक घेऊन कोण येतो हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. मला वाटतं निश्चितपणे या संघाचा सगळ्यात जास्त अनुभवी खेळाडू कोण असेल तर तो म्हणजे बंड्या मोंडकर. बंड्या मोंडकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. समोर पुन्हा एकदा सलामीला आलेला फलंदाज दीप्तेश चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजविलं जात आहे. एका षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 7 अशी धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बंड्याकडून क्षेत्ररक्षण सजविलं जात आहे. आता मात्र मेन पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच संकेत कोबल तर स्क्वेअर लेग पंच म्हणून मनोज शिरवडकर आपल्याला पाहायला मिळतात. षटकाला प्रारंभ होतो. पहिला चेंडू घेऊन बंड्या मोंडकर. समोर असेल दीप्तेश. यावेळी मात्र लेग साइडला एक सुरेख फटका. जोर स्वप्नील चेंडू खाली येईल तो निश्चितपणे 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 वरती. एक सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटक आणि एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन बंड्या. यावेळी मात्र गलीच्या दिशेने स्टीअर केलेला चेंडू निश्चितच मला वाटतं थोडासा मिसफिल्डचा फटका बसतोय तो म्हणजे दिर्वामाता खवणे संघाला आणि चेंडू जातोय चौकाराला. या खणखणीत अशा प्रकारच्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 वरती. एक षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 13 अशी धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गलीच्या दिशेने स्टीअर केलेला चेंडू निश्चितच चौकाराच्या प्रेमात पडला आणि 4 धावांची मोहर उमटवली गेली. पुढचा चेंडू घेऊन बंड्या मोंडकर. समोर दीप्तेश चौगुले. यावेळी सुद्धा ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने स्टीअर करतो. जोवर आकाश चेंडू वरती येईल तो निश्चितपणे 2 धावा धावून पूर्ण केले जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15. थोडस कुठेतरी खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय तो म्हणजे अर्थातच दिर्वामाता खवणे संघाला. दरम्यान पुन्हा एकदा बंड्या मोंडकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. तो समोर पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाज दीप्तेश आणि इथे मात्र पॉइंटच्या दिशेने एक सुरेख झेल पाहायला मिळतोय तो म्हणजे तन्मय शेलटकर याच्या माध्यमातून दीप्तेश चौगुले नामक फलंदाजाची खेळी संपुष्टात आणली जाते. बंड्या आणि तन्मय यांच्या जोडीगोळीने अर्थातच 15 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय दीप्तेशच्या स्वरूपात. दरम्यान 1 डाऊनच्या स्वरूपात येतोय तो म्हणजे समीर मोंडकर. मोंडतर संघाचा विराट कोहली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण 1 डाऊनच्या स्वरूपात येणारा प्लेअर हा निश्चितच विराट कोहलीच्या स्वरूपातच असतो. पॉइंटच्या दिशेने एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. बंड्या कुठेतरी मार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू घेऊन अर्थातच बंड्या मोंडकर. समोर असेल तो म्हणजे समीर मोंडकर. पुढचा चेंडू घेऊन बंड्या. यावेळी मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि फटका देऊन जातोय षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 वरती. 21 मोदकांचा नैवेद्य ठेवला जातोय बंड्याच्या समोर. निश्चितच एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. समीर मोंडकरच्या बॅट मधून आपल्याला हा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. आले आले आपले मनसुबे स्पष्ट करतोय तो म्हणजे समीर मोंडकर. आता मात्र षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू घेऊन बंड्या.
यावेळी सुद्धा एक मोठा फटका पाहायला मिळतो स्ट्रेटच्या दिशेने. एक सुरेख अशा प्रकारचा षटकार. पंच संकेत कुबल आपल्या खास शैलीमध्ये षटकाराची खूण आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या सांगतेखेरीज 1/27. बंड्याने या षटकामध्ये तब्बल 20 धावा मोजल्यात आणि एक गडी गारद सुद्धा केलेला आहे, परंतु 20 धावा त्या गोष्टीसाठी मोजाव्या लागल्या. निश्चितच तिसरं षटक हे निर्णायक ठरेल, यात काही वाद नाही, कारण कुठेतरी धावसंख्या उभारी घेताना दिसत आहे. त्यामुळे थोडस धावसंख्येवरती मर्यादा लावावी लागतील, त्या म्हणजे गोलंदाजांना. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे तन्मय शेलटकर. तर आता मात्र सलामीला आलेला फलंदाज आपल्याला स्ट्रायगेंडच्या दिशेने पाहायला मिळतोय, अर्थातच प्रणित बांदकर. गोलंदाजीला प्रारंभ होतोय. तन्मय शेलटकर नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पहिलाच चेंडू घेऊन तन्मय समोर असेल प्रणित. इथे मात्र लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू. इथे मात्र बंड्या येतोय आणि बंड्याची थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचला जातोय प्रणितच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 31 वरती. लोअर फुल टॉस अशा प्रकारचा चेंडू होता. पुढचा चेंडू घेऊन तन्मय समोर असेल प्रणित. इथे मात्र कोलवर पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू निश्चितच सीमा पार होतोय. षटकारासाठी एक उत्तुंग अशा प्रकारचा षटकार खेचला जातोय तो म्हणजे प्रणित बांदकर याच्या बॅट मधून एक मोठा प्रहार पाहायला मिळतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 37 वरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी ज्ञानदेव कोळंबकर यांनी फलंदाजांना जखडून ठेवलं होतं, परंतु मग मात्र कुठेतरी फलंदाजांनी आपले मनसुबे स्पष्ट केले आणि सलगच्या चेंडूंवरती एक मोठे प्रहार खेळण्याचं धाडस सुद्धा केलं. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल. पाहायचं या चेंडूवरती प्रणित कशा प्रकारे खेळसा करतोय. यावेळी लेग साईडच्या दिशेने चेंडू तटावतोय आणि हाही चेंडू मला वाटतं निश्चितच थोडीशी तिथे मला वाटतं डान्सिंग आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि हाही चेंडू जातोय चौकाराला. सलगच्या 3 चेंडूंवरती 14 धावा खेचले गेले आहेत ते म्हणजे प्रणितच्या माध्यमातून. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 41 अशी धावसंख्या आपल्याला स्कोअर पटलावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन तन्मय समोर पुन्हा एकदा प्रणित. यावेळी मला वाटतं कुठेतरी भीमर स्वरूपाचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने स्टिअर केला होता आणि या एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 वरती. 2 षटकं आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 42 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका गाड्याच्या मोबदल्यात. आता मात्र समीर मोंडकर नामक फलंदाज स्ट्रायगेंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र खूप सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला सुरेख अशा प्रकारचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते तन्मयच्या माध्यमातून. आणि इथे मात्र समीर मोंडकर नावाचा एक घातक फलंदाज तंबूच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे अर्थातच तन्मय शेलटकर आणि आपा कोळंबकर म्हणजेच गणपत कोळंबकर. दरम्यान समीर याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय तो म्हणजे दिनेश पोसम. आणि इथे मात्र षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येईल तन्मय शेलटकर. सलगच्या चेंडूंवरती फटके खाल्ल्यानंतर कुठेतरी एक सुरेख अशा प्रकारचा कमबॅक करतोय तन्मय आणि गणपत. शेवटचा चेंडू घेऊन तन्मय आणि इथे सुद्धा झेलबाद होण्याचा संभव होता, परंतु हा चेंडू मला वाटतं निश्चितपणे सीमा पार होऊ शकला असता, परंतु गोपाळ मोंडकर याचा एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि या चेंडूवरती 2 धावा मोजल्या जात आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 वरती. आताच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या गेल्या आणि एक गडी गारद सुद्धा करण्यात आला. आणि आता मात्र इनिंगची सांगता करणारा भैरवी घालणारं षटक घेऊन कोण येते हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. पहिलं षटक कुठेतरी ज्ञानदेव कोळंबकर यांचं उपयुक्त ठरलं होतं, परंतु सलगच्या 2 षटकांवरती मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असेल
टायमरचा अवलंब करण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण विलंब करू नये. दरम्यान शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतो अर्थातच स्वप्नील येरागी. स्वप्नील येरागी नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन स्वप्नील समोर असेल प्रणित बानकर. इथे मात्र सुरेख चेंडू फेकतोय स्वप्नील येरागी आणि पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरतोय अर्थातच स्वप्नील येरागी. राहिलेले 5 चेंडू आणि या 5 चेंडूंवरती मोठे प्रहार करण्याचा निश्चितच प्रणित याचा मनसुबा असेल, परंतु प्रणितला जखडून ठेवण्याचं धाडस हे आपल्याला करावं लागेल. दुसरा चेंडू घेऊन स्वप्नील येरागी समोर असेल पुन्हा एकदा प्रणित बानकर. सलामीला आलेल्या फलंदाज अजूनही आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षित. इथे मात्र मोठा फटका पाहायचा, इथे झेलबाद होतोय का, आणि इथे मात्र एक सुरेख झेल टिपण्याचा मानस होता, परंतु इथे झेल काय टिपू शकत नाही आणि इथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी होती, परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढी म्हणावी तेवढी साथ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील येरागी. इथे मात्र लेग साइडला खूप मोठा फटका पाहायला मिळतो अलॉंग द कार्पेट आणि हा चेंडू बघता बघता सीमा पार होतोय. बॉर्डर क्रॉस करून चेंडू जातोय चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं अर्धशतक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. अर्थातच 3 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 50 अशी धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे श्रीकृष्ण कोळम वर्सेस अशोक मोंडकर 11. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन कक्षामध्ये यायचंय. श्रीकृष्ण कोळम आणि अशोक मोंडकर 11 संघ संघनायक आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी इथे यायचंय. पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील येरागी समोर पुन्हा एकदा प्रणित बानकर. यावेळी सुद्धा लेग साइडला स्टेअर करायचा होता. कई पे निगाहे कई पे निशाने आणि हाही चेंडू मला वाटतं तू मैमय करत इथे मात्र 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53 वरती. राहिलेले 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवरती निश्चितच मोठे प्रहार खेळण्याचा मानस असेल तो म्हणजे प्रणित आणि दिनेश याचा. आता मात्र स्ट्रायगनच्या दिशेने आपल्याला 2 डाऊनच्या स्वरूपात आलेला दिनेश पोसम पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील येरागी. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटची खालची एज घेऊन चेंडू मात्र एका धावेसाठी परावर्तित केला जातोय. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 54 वरती. आता मात्र इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय स्वप्नील येरागी. शेवटचा चेंडू समोर असेल प्रणित बानकर. पाहायचं या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. हा चेंडू मोठा फटका निश्चितच येतोय का, तर येतोय निश्चितच. पंचांना हात उंचावण्यासाठी मदत करतोय तो म्हणजे प्रणित बानकर. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 वरती. जवळपास 15 धावांच्या सरासरीने 60 अशी धावसंख्या धावफलकावरती रचली जाते. निश्चितच 2 गड्यांच्या मोबदल्यात 60 अशी धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना MCC मोंडकर, श्रीकृष्ण कोळम संघ आणि अशोक मोंडकर 11 संघ आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. श्रीकृष्ण कोळम संघ आणि अशोक मोंडकर 11 संघाचे कर्णधार आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी. कोण? अशोक मोंडकर 11 संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तरी श्रीकृष्ण कोळम संघ आपण आपल्या संघनायकाला त्वरित पॅव्हेलियन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी पाठवायचे. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी सन्मान होतो आहे तो हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांचे बरेच वर्षी एक फलंदाज म्हणून ज्यांनी कारकीर्द ज्यांची होती किंवा ज्यावेळी गावी स्पर्धा होत होत्या त्या गावीच्या स्पर्धामध्ये आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचा असा वाटा होता तो राजेंद्र बापडेकर यांचा सन्मान होतो आहे. मी अंकुश मोंडकर यांना विनंती करतो की आपण आमच्या या खेळाडूचा आपण सन्मान करावा. सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन हिमालय क्रिकेट संघ मोरवे
यांच्या वतीनं या माजी खेळाडूंचा सन्मान होतो आहे. राजेंद्र चंद्रकांत बापडेकर, कॅमेरामन राजेंद्र चंद्रकांत बापडेकर गेली बरीच वर्ष त्यांनी हिमालयसाठी या ठिकाणी आपली एक प्रमुख भूमिका या संघाच्या बांधणीमध्ये बजावली होती. आयोजनामध्ये सुद्धा एक मोलाचा वाटा असायचा. असा राजेंद्र बापडेकर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. दीप मंदिर तांबर्डेक संघनायक आणि आई कळंबिका 11 मंचचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. दीप मंदिर तांबर्डेक संघनायक आणि आई कळंबिका 11 मंचचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. दरम्यान पुढच्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी आमचे सिनियर कॉमेंटेटर धनंजय सर यांना विनंती करतोय आणि मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अभय. MCC मोंडकर 4 षटकामध्ये या ठिकाणी 60 धावा करताना दिसला. पहिल्या इनिंग मध्ये यांनी 61 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. ते दीर्घादेवी खवणे या संघासमोर. सामन्याकडे जाऊया. 24 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष्य आहे. खूप मोठं लक्ष्य आहे. पण काल टाइम चालू कर. टायमर चालू होतोय. पंच या ठिकाणी सामना चालू होण्याची खून दर्शवताना दिसत आहे. 24 चेंडू आणि 61 धावा. काल या मैदानावरती 112 धावा सुद्धा झालेल्या आहेत. 85 धावा 98 धावा असं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं होतं आणि हे खूप मोठं लक्ष नाही आहे. 24 चेंडू 61 धावा. गोलंदाजी एंडवरती अकुट टप्प्याचा चेंडू मोठा फटका घेतला जातोय. या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने खणखणीत असा या पहिल्या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती षटकार. गोपाळ मोंडकर पहिल्या चेंडूवरती षटकार आणतोय. इरादा तर स्पष्ट झालेला दिसतोय कारण 24 चेंडू 61 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतंय. हाणामारी तर होणारच. पाहूया गोलंदाज कमबॅक करतोय का समीर मोंडकर. काय त्या ठिकाणी दुसरा मोठा फटका घेतोय गोपाळ मोंडकर. दुसरा चेंडू षटकातील. सुंदर चेंडू लॉंगअपच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली जाते. नकार देतोय.
गणपत कोळंबकर प्रथम स्ट्राईक वरती दिसतोय, कारण पहिले 2 चेंडू गोपाळ मोंडकर खेळून गेला होता. समीर मोंडकर गोलंदाजी एंडवर होती, 2 चेंडू आणि 7 धावा. पॉवर प्लेचे षटक आहे, 4 चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण लावून घेताना दिसतोय, फक्त 2 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर राहतील असा नियम आहे. पुढचा चेंडू समीर मोंडकर, फलंदाजी एंडवरती गणपत कोळंबकर. सुंदर चेंडू या ठिकाणी उजव्या एसटीच्या थोडासा खाली राहतोय, बॅटची कट घेऊन एसट्यांच्या मागे जातोय. एसटी रक्षक आपलं काम चोख करतोय. धाव संख्या होते ती 7 धावा, बिनबाद 7. पहिलं षटक चालू असताना विजयी 61 धावांचा पाठलाग करतोय, तो म्हणजे धीरबादेवी खवणे हा संघ. सुंदर फलंदाजी केली होती समीर मोंडकर. प्रणित पुढचा चेंडू, मोठा फटका घेतोय लॉंग ऑफच्या दिशेने, कव्हरच्या डोक्यावरून या ठिकाणी येतोय. खणखणीत असा 1 बाउंड चौकार पाहायला मिळतोय. गणपत कोळंबकरच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. धाव संख्या होते ती बिनबाद 11. लक्ष्य 61 धावांचं, मर्यादित 4 षटकाचा हा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं समीर मोंडकरेचं. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. धाव संख्या होते ती बिनबाद 11. पुढचा चेंडू गणपत कोळंबकर साठी. अकुटप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन चेंडू क्लिक करतोय, लेग साईडला चेंडू जातोय. चौकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती. पण मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडूंवरती 2 चौकार आणतोय गणपत कोळंबकर. सुंदर फलंदाजी करतोय आपल्या खवणे संघासाठी. धाव संख्या होते ती 15 ना, धाव संख्या होते ती बिनबाद 15. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू आहे, पाहूया. धाव संख्या 15 झालेली आहे. अजून एक मोठा फटका येतोय काय, कारण विजय 61 धावांचं लक्ष्य आहे. पुढचा चेंडू समीर मोंडकर. सुंदर फलंदाजी आणि सुंदर झेल पकडला जातोय. त्याच पद्धतीने उजव्या एसटीच्या बाहेर येऊन चेंडू मोठा फटका खेळायचा होता, पण फटका फसतोय आणि त्या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. रोनिल सुंदर झेल पकडतोय. धाव संख्या होते ती 15. 1 गडी बाद 15. एक सुंदर फटकेबाजी करणारा गणपत कोळंबकर असा मासा गळाला पकडतोय. शेवटच्या चेंडूवरती समीर मोंडकर आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 1 गडी बाद 15 धावा. लक्ष्य 61 धावांचं. प्रत्येक षटक महत्वाचं आहे गोलंदाजी करताना. हॅलो 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 श्रेयस गोलंदाजीवरती येतोय. दुसरं षटक, पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील जोशी याचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका घेतो लॉंगमच्या दिशेने आणि या ठिकाणी झेल सुटतोय. एक साधा सोपा झेल सुटतोय, मात्र 2 धावा घेतोय. गोपाळ मोंडकर सारखा फलंदाज जाळ्यामध्ये फसला असता या ठिकाणी, पण काय या ठिकाणी होतंय काय माहिती. साधा सोपा झेल सोडला जातोय. धाव संख्या होते ती 17 धावा. गोपाळ मोंडकर पहिल्या चेंडूवरती ज्याने षटकार आणला होता, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक. पाहूया पुढचा चेंडू. जोशी सुंदर गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला असता या दुसऱ्या षटकाच्या, पण क्रिकेट आहे जर तरचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं या खेळामध्ये. पुढचा चेंडू श्रेयस जोशी. सुंदर गोलंदाजी, तेवढ्याच ताकदीचा सुंदर असा फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, एका हातीने झेल घ्यायचा प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न पाहायला मिळत होता आपल्याला, पण झेल सुटतोय शेवटच्या क्षणाला आणि गोपाळला या ठिकाणी दुसरं जीवदान म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी करतोय श्रेयस जोशी. मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 झेल होते, पण ते कठीण झेल पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे क्षेत्ररक्षकांकडून. धाव संख्या होते ती धाव संख्या होते ती 1 गडी बाद 18.
आता मात्र हा तिसरा चेंडू. बंड्या मोंडकर एक नावाजलेला फलंदाज आहे, भरपूर क्रिकेट ज्याने खेळलाय, मोठमोठे फटके तो खेळतो मैदानावरती. आखूटप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू उसळी घेतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सुंदर कामगिरी करताना पाहिलं. सुंदर गोलंदाजी श्रेयस जोशी याची. 3 चेंडू फक्त फेकतोय, 4 धावा देतोय. आता मात्र बंड्या मोंडकर साठी हा चेंडू असेल, पाहूया. सुंदर गोलंदाजी, चेंडू खोदून काढतोय, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे, 1 धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे, पण चेंडू काही हातीमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये मिळत नाही आहे आणि तो प्रयत्न करावा लागेल, कारण सामना खूप महत्वाचा आहे. खवणे वर्सेस MCC मोंटर. 24 चेंडू मध्ये 61 धावांचं लक्ष ठेवलंय ते खवणे संघासमोर. गोपाळ मोंडकर स्ट्राईक एंड वरती. मागच्या 2 चेंडूंच्या आधी एक झेल सुटला होता, एका षटकाराने खेळतोय तो गोपाळ मोंडकर. श्रेयस जोशी वारंवार मोठे फटके खेचताना दिसतोय, पाहूया या ठिकाणी. 1 बाउन्स आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. 4 ने धावसंख्येत वाढ होते. सुंदर फलंदाजी करतोय गोपाळ मोंडकर. धावसंख्या होते ती 23 धावा. श्रेयस जोशी गोलंदाजी एंडवरती. कदाचित हा शेवटचा चेंडू असू शकतो. 23 धावा. पुढचा चेंडू, सुंदर फटका, सुंदर फटका. एक खणखणीत असा आपल्याला लेग साईडच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतोय गोपाळ मोंडकर. जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो गोपाळ मोंडकर. धावसंख्या होते ते 29. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या समीर मोंडकर याने, आणि आता श्रेयस जोशी मागच्या 2-3 चेंडूंवरती खूप धावा देऊन जातोय. नाहीतर नियंत्रित गोलंदाजी चालू होती श्रेयस जोशी याची. धावसंख्या होते ते 29 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 12 चेंडू. हॅलो, 12 चेंडू आणि 32 धावा. रोनिल येतोय गोलंदाजी एंड वरती. पहिला चेंडू बंड्या मोंडकर साठी असेल. आखूट टप्प्याचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे दाद मागतोय आणि पंच दाद उचलून धरतायत. वाईट चेंडूची घोषणा होते पंचांकडून. धावसंख्या होते ते 30 धावा. रोनिलकडे महत्वाची जबाबदारी आहे. वारंवार आखूट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. पाहूया या ठिकाणी. चेंडू उसळी घेतोय, धाव घ्यायची आहे. मग गोपाळ मोंडकर याला पण नकार देतोय बंड्या मोंडकर. सुंदर चेंडू, तेवढ्या ताकदीचा सुंदर फटका आणि हा सलग दुसरा षटकार बंड्या मोंडकरच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 43 धावा. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं वाटत होतं, पण बंड्या मोंडकर आणि गोपाळ मोंडकर सुंदर फलंदाजी करतात. एक नवदीप गोलंदाज
रोनिल जोशी थोडस या ठिकाणी वेगामध्ये थोडस नियंत्रण करावं लागेल. एक फसवा चेंडू स्लोवर चेंडू सुद्धा या ठिकाणी बंड्या मोंडकरला घातक ठरू शकतो. पण बंड्या मोंडकर काय गोल फलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 12 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी या चौथ्या चेंडूवरती सलग 4 षटकार आणतोय बंड्या मोंडकर. सुंदर फलंदाजी फलंदाजी आवडली तर टाळ्या करा मित्रांनो. चेंडू द्या. धाव संख्या होते ती 55 धावा. काय फलंदाजी होते बंड्या मोंडकरच्या बॅट मधून. कारण मी म्हटलं होतं बंड्या मोंडकर असा फलंदाज आहे कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. महत्वाच्या क्षणी मोठमोठे फटके खेळू शकतो हा फलंदाज. तोच म्हणजे बंड्या मोंडकर. आपल्या दुर्बादेवी या खवणे संघाला विजयाच्या नजीक नेताना दिसतोय. सुंदर फलंदाजी रोनिल शेवटचा चेंडू नाही तो. रोनिल जोशी कमबॅक करतोय. बंड्या मोंडकरला जाळ्यामध्ये अडकवून गडी बाद 55. 61 धावांचं लक्ष आहे. शेवटचा चेंडू पाहूया. तन्मय येतोय स्ट्राईक एंड. खेळपट्टीवर चेंडूवरती गडी घेतला तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. पाहूया काय होतंय या मॅच मध्ये. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 55. नॉन स्ट्राईक एंडला गोपाळ मोंडकर सुंदर फलंदाजी करतोय. 2 षटकार एका चौकाराने खेळतोय तो गोपाळ मोंडकर. आणि नवीनच फलंदाज लेफ्ट हँड दिसतोय तो आपल्याला तन्मय. रोनिल जोशी गोलंदाजी एंड वरती. पुढचा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी वाईट देत आहे. धावसंख्या होते ती 56 धावा. तिसरा षटक चालू असताना 56 धावा. या ठिकाणी पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. श्रीकृष्ण कोळंब हा संघ नाणेफेक विजयी होतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. पुढचा चेंडू सुंदर चेंडू टाकला होता. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावसाठी दोन्ही फलंदाज धावतायत. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. फेक होत आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि या चेंडूवरती 2 धावा आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 58 धावा. म्हणजे 6 चेंडू आणि 3 धावा. कोणता गोलंदाज असेल हा सामना मोंटरच्या बाजूने. मोठं महागडं षटक ठरलं ते म्हणजे रोनिल जोशी याचं. 29 धावा या षटकामध्ये दिल्या गेल्या आणि त्यामध्ये बंड्या मोंडकरचे सलग 4 षटक. आणि एमसीसी मोंटर हा संघ या स्पर्धेतून बाद होतोय. एमसीसी मोंटर या संघाने सुंदर खेळ केला त्याबद्दल आयोजक या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. हिमालय मोरवे क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा सर्व ग्रामस्थ मंडळ आपलं आभार व्यक्त करतायत. धन्यवाद. असं सहकार्य राहू दे स्पर्धेदरम्यान. हॅलो
MCC मूळचा खेळाडू प्रणित बांदकर पराभूत संघातील सामनावीर म्हणून आपली निवड केली जाते. आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये, या ठिकाणी यायचं. आमचे सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आपल्याला सन्मान केला जाणार आहे. पराभूत संघातील सामनावीर प्रणित बांदकर. MCC मुंटरचा खेळाडू सुंदर खेळी केली होती. अजय धुरत, अजय धुरत, आपण कुठे असाल तर कृपया संपर्क साधा. अजय धुरत.